केंद्रीय गृह मंत्रालयाकडून पहलगाम हल्ल्याचा तपास एनआयएकडे सुपूर्द. दहशतवादी आणि त्यांना मदत करणाऱ्यांची घरं उद्ध्वस्त. राज्यातील 55 पाकिस्तानी नागरिकांची होणार रवानगी. नागपूरमध्ये सर्वाधिक पाकिस्तानी नागरिक, 107 जण बेपत्ता. पाकिस्तानी रेल्वे मंत्री हनीफ अब्बासी यांची धमकी. भारतावर शक्तिशाली अणुबॉम्ब हल्ल्याची धमकी. पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली. अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळवण्यासाठी संपर्क साधणे सुरू. काश्मीरमध्ये सुरक्षा दलांची मोठ्या प्रमाणावर कारवाई. दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या 446 पेक्षा जास्त लोकांना घेतलं ताब्यात. पहलगाम हल्ल्याचा छत्रपती संभाजीनगरमधील पर्यटन व्यवसायावर परिणाम. हल्ल्याचा 2.50 कोटींचा पर्यटन नगरीला फटका. अकोल्यात शेजाऱ्यांमध्ये वाहन पार्क करण्यावरून वाद. हातात तलवार घेऊन युवकाचा गोंधळ. घटनेचा व्हिडिओ व्हायरल. भारतीय नौदलाकडून अरबी समुद्रात अँटीशिप चाचणी. समुद्रातून दूरवर हल्ला करणाऱ्या क्षेपणास्त्रांची चाचणी सुरू. मुझफ्फराबादमध्ये भयंकर पूर. भारताने झेलम नदीत पाणी सोडल्यामुळे पूर. पाकिस्तानात पूर आणि पाणी लागू. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.